एस टाइम्स न्यूज। कुर्ला बस अपघातात ब्रेक फेल नव्हते, चालकाला अनुभव नसल्यामुळे अपघात झाल्याचे कारण येते पुढे। मुंबईतील कुर्ला येथे इलेक्ट्रिक बसने वाहन आणि पादचाऱ्यांना चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झालेल्याची माहिती पुढे येते। याच्यातील 11 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे। ब्रेक फेलचा दावा तथ्यहीन। चालकाने बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा केला असला तरी या दावा खोटा असल्याचे सांगितले जात आहे। इलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ती पुढे जात नाही, त्यामुळे ब्रेक फेल होण्याची शक्यता कमी आहे। ही बस अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली असल्याने तिच्यात तांत्रिक बिघाडाची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते। चालकाला अनुभव नसल्यामुळे झाला अपघात। चालक संजय मोरे मद्यधुंद नसल्याचे वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले आहे, मात्र तो कंत्राटी पद्धतीने अवघ्या 10 दिवसांपूर्वीच कामावर रुजू झाला होता। मोठ्या आकाराच्या बस चालवण्याचा त्याला अनुभव नसल्याची माहिती समोर आली आहे। या अनुभव नसल्यामुळेच अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज बोलला जात आहे। नागरिकांकडून सरकारकडे या घटनेच्या तपासणीची चौकशीची मागणी। या अपघातानंतर बेस्ट प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे। सरकारने घटनेची चौकशी सुरू केली असून अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। तसेच ही घटना सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करते। चालकांसाठी अनुभव आणि प्रशिक्षण अनिवार्य असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे।